नमस्कार विद्यार्थ्यांनो, हा मराठीचा पेपर आहे इयत्ता 8वीचा द्वितीय सत्र परीक्षेचा 22 आणि 23चा। तर इथे 50 गुणांसाठी प्रश्नपत्रिका आहे। मी पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे, सो तुम्हाला सोबतच उत्तरपत्रिका इथे मिळणार आहे। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला इथे सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन करायचं आहे। विभाग 2 आहे गद्य पठित गद्य। आता इथे पठित गद्य म्हणजे काय की पाठ्यपुस्तकातले उतारा दिलेला आहे। आता हा उतारा व्यवस्थित बघून घ्या। याच्यावर आधारित प्रश्न पुढील आकृत्या पूर्ण करा। पाण्यातील प्रदूषित घटक, जलपर्णी, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याचा घाणेरडेपणा व्यक्त करणारे घटक, पाण्यामुळे काळे पडलेले खडक व दलदल व पाण्याचा उग्रदर्प। कृती 2 कारण लिहा। लेखकाचं मन कातरलं कारण नदीच्या पाण्याचे प्रदूषण व समस्येची व्याप्ती बघून त्याचं मन कातरलं। सोमत मध्ये प्रश्न आहे, नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहायच्यात। आता तुम्हाला माहितीच आहे की विविध कारखान्यांचं जे प्रदूषित पाणी सोडलं जातं, सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातं, नदी किनारे कपडे धुतले जातात, जनावरं धुतली जातात, वाहनं धुतली जातात, या सगळ्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होतं। आता पुढचा आहे जो पॅसेज, तो उतारा आहे, तो उतारा वाचायचा आहे आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करायची आहे। हा उतारा शिस्तीत वाचून घ्या। हे बघा कशा प्रकारे उत्तर दिलेला असतो आणि याच्यावर प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा। तर पहिला प्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी आहे। आकृत्या पूर्ण करा। झोपडीत दिसलेली भांडी कोणती आहे? त्या अॅल्युमिनियमचं पातेलं 1-2 तवल्या आहेत। बांबूच्या पेरांचा उपयोग कशासाठी होता? तर सामान ठेवण्यासाठी होता। आकलन कृती काय इथे? लेखिका यामुळे घाबरल्या, तर पाड्यावरील शांततेमुळे आणि भकास वातावरणामुळे। प्रत्येक एक गुण आहे। व्याकरण कृती खालीलपैकी कोणत्या एका वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे? 18 विश्व दारिद्र्य असणं म्हणजे काय? ते कमवता पुरुष अचानक गेल्याने देवकीकडे 18 विश्व दारिद्र्य आले। आणि निश्चित पडणे म्हणजे काय? तर शांत झोपणे। दिवसभर कष्ट करून शंकर निश्चित पडला होता। आता पुढचं सोमत एक ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा वाडा निश्चित पडलेला होता। या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ वास्तविक पाहता एखाद्या माणसाच्या शांत झोपण्याची, कष्ट करून झोपण्याची उपमा इथे दिलेली आहे। तर ग्लानी येऊन निश्चित पडलेला, तर इथे पूर्ण जे वातावरण होतं ते अत्यंत भयावह होतं, कारण तिथली गरिबी जी आपल्याला तीव्रतेने जाणवत होती आणि तिथली शांतता, भकास वातावरण हे सगळंच आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवत होतं। त्याच्यामुळे हा वाडा आपल्याला असं वाटत होतं ग्लानी येऊन निश्चित पडलाय, कारण तिथे कुठलीच हालचाल जाणवत नव्हती। पुढचा विभाग आहे पद्य विभाग। पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करायची। ते कविता बघा। कवितेचं नाव आठवतंय का तुम्हाला? आठवत असेल तर कमेंट करा। तर याच्यावर आधारित प्रश्न काय बघा। पाऊस आल्यानंतर झालेले बदल आहे, माती चिखल होते आणि कुणब्याच्या जीवात जीव येतो। 2 गुणांसाठी प्रश्न आहे। केव्हा घडतं? पाखरांचा थवा येतो आणि मग पुढे काय होतं? पीक शिवारात पीक पाहिल्यानंतर येतो। ताना रडत उठतो, तो पाखरांचा थवा हकलण्यासाठी बाप आरोळी मारतो तेव्हा ताना रडत उठतो। चौकटी पूर्ण करायच्या 2 गुणांसाठी बापाच्या हातापायांना माखलेला चिखल आहे, ताटातून जन्म होते ती कणीस, भेगाडलेला भुईकडे पाहणारा बाप आणि नभातून फुटलेला पाना म्हणजे पाऊस। काव्य सौंदर्यामध्ये प्रश्न आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, हे विधान तुम्ही शब्दात सांगायचंय आणि भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगायचा आहे। स्थूल वाचन मध्ये शब्दकोशावर आधारित आहे, याच्यावर उत्तर आपण दिली आहेत। शब्दकोशाचा उपयोग लिहा। त्याच्यामध्ये शब्दांचा अर्थ कळणे, शब्दाची व्युत्पत्ती समजणे, शब्दाचा लिंग काय आहे, शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आणि त्याचसोबत या शब्दाशी संबंधित कोणते वाक्प्रचार किंवा म्हणी आल्यात का ते पाहणे। शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट सांगायचे, तर त्याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट शब्दाचा अर्थ कळणे, 2 अर्थ माहिती करून घेण्याची सवय लागणे, 3 गरज व महत्व लक्षात येणं आणि शब्दकोश हाताळता येणं ही उद्दिष्ट आहेत। पुढील ओळी पहा, त्याचा अलंकार ओळखायचा आहे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। याच्यामध्ये ताना आणि पाना यमक आल्यामुळे हा यमक अलंकार आहे। खालील वाक्याचा प्रकार पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का? प्रश्न प्रश्नार्थक वाक्य। खालील म्हण पूर्ण करायचे, करावे तसे भरावे। सामाजिक शब्दांचा विग्रह करायचा। सामाजिक शब्द आई वडील, आई आणि वडील, प्रतिदिन, प्रत्येक दिवस। जोड शब्द पूर्ण करायचा, गोरगरीब, भेटी गाठी। वाक्यातील काळ ओळखायचा आहे, तर वाक्यातील काळ आहे वर्तमान काळ, साधं वर्तमान काळ। अंकटात न बसणारा शब्द इथे आहे ज्वारी, बाजरी, माती, गवत, माती आणि पाणी, जल, सोय, तोय तर सोय।
पुढे आपण बघतोय पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहायचं आहे. मी प्रवास, मी दुसरा येणार आहे. मी प्रवास होतो पूर्णविराम. प्रकृती बरी नव्हती पूर्णविराम. लिंग बदला, कोंबडा कोंबडी, कुत्रा कुत्री. उपयोजित लेखनमध्ये बघा इथे उतारा वाचायचे, व्यवस्थित उतारा वाचायचे आणि हा उतारा वाचन केल्यावर तुमच्या लक्षात येईल या प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत. पहिला प्रश्न, लोकमान्य टिळक नेहमी कशात दक्ष असत? तर लेखांकरता संदर्भ ढूंढण्यात टिळक इतके दक्ष असत. लोकमान्य टिळक कशात जास्त जपत? ते आपल्या ग्रंथांना अतिशय जपत. आपण उत्तरांचे इथे पुढे नंबर दिलाय. बळवंतरावांच्या स्वभावाचे वर्णन, एखाद्याला नेसते धोतर देतील पण जवळच्या पुस्तकाला हात लावू देणार नाही. आणि उताराला शीर्षक काय द्यायचं? ग्रंथप्रेमी टिळक. खालील दिलेल्या विषयापैकी एक विषयावर 8 ते 10 ओळी निबंध लिहायचा आहे. शाळा बंद झाल्या तर, माझी आजी, जलप्रदूषण एक समस्या, माझा आवडता नेता. यातला कोणता निबंध तुम्हाला लिहायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. पेपरसाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि माझे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.